आज आपण तांदळाच्या पिठामध्ये दही टाकून भन्नाट अशी रेसिपी बनवतोय। त्याचसोबत पौष्टिक देखील आहे। काय आहे रेसिपी, चला तर लगेचच पाहूया। मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ, त्यामध्ये 1 वाटी दही घातलं, अर्धा वाटी बारीक रवा नसेल जाड रवा घातला तरी चालेल, 1 वाटी भरून पाणी। हे छान आता मिक्स करून घेऊ। अजून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते। हे मिश्रण खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असे ठेवायचं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे 1.5 वाटी पाणी लागतं। इडलीचं बॅटर आपण ज्या पद्धतीने घट्टसर ठेवतो तसंच आपल्याला हे पीठ देखील ठेवायचं आहे। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी असंच ठेवू, म्हणजे रवा छान फुलून येतो। रवा छान फुलून आला, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू। मीठ देखील या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आता 1 इनोची पुडी घालते। तुमच्याकडे इनो नसेल बेकिंग सोडा घातला तरी चालेल। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर मी थोडंसं पाणी घातलं। ही प्रोसेस जरा फास्ट करायची। ह्या बॅटरमध्ये आता इनो छान मिक्स करून घेतलं। इनो टाकल्यानंतर हे बॅटर अगदी हलकं फुलकं होतं। इकडे एका कुकरच्या भांड्याला मी बटर पेपर लावून घेतला। बटर पेपर नसेल तर तूप तेल काहीही लावलं तरी चालेल। हे मिश्रण आता या डब्यामध्ये काढून घेऊ। डबा आता टॅप करून घेऊ, म्हणजे यामध्ये बबल्स राहणार नाहीत। वरून थोडंसं लाल तिखट घालते, यामुळे हा जो पदार्थ बनणार आहे तो दिसायला फारच छान दिसतो। आता इकडे मी कुकरच्या भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। त्यावर हा डबा आपल्याला 20 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचा आहे। कुकरची मी इथे शिट्टी काढून घेतलेली आहे। आता झाकण लावून घेते। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून याला 20 मिनिटांसाठी छान स्टीम करू। 20 मिनिटं झालेली आहेत। आता कुकरचं झाकण काढून घेतलं। डबा लगेचच कुकरमधून काढून घेऊ। काढल्यानंतर त्याला 5 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचा आणि याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने आपण सैल करून घेऊ। आज आपण इथे तांदळाचा ढोकळा बनवतोय। अगदी पचायला हलका आणि बनवायला देखील तितकाच सोपा आहे। एका प्लेटवर याला आता काढून घेऊ। जो बटर पेपर लावलेला होता तो देखील मी इथे काढून घेतला। इथे दिसतच असेल तुम्हाला, अगदी हलका फुलका असा आपला ढोकळा बनवून तयार आहे। याला आता सरळ करून घेऊ। हे बॅटर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये टाकून देखील याच्या इडल्या बनवू शकतात। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या इडल्या बनवा किंवा मग असा ढोकळा बनवला तरी चालेल। आता याला लगेचच कट करून घेऊ। आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण याला कट करू शकतो। हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देखील देऊ शकतात किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चेंजेस हवे असतील तर असा ढोकळा नक्की करून पहा। मी तुम्हाला इथे एक तुकडा काढून दाखवते। अगदी सगळ्या बाजूने छान याला जाळी पडलेली आहे, तितकाच हा मऊसूद देखील झालेला आहे। हाताने दाबल्याबरोबर अगदी छान असा फ्लफी असा हा ढोकळा दिसतोय। वरून आता याला एक तडका देऊ। त्यासाठी मी 1.5 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं मोहरी छान फुललं की यामध्ये थोडासा कढीपत्ता देखील टाकायचा किंवा मग थोडासा लसूण घालायचा, अगदी छान लागतो। ही गरमागरम तेलाची फोडणी लगेचच यावर घालू। तुम्ही जर डाएटवर असाल तर ही फोडणी नाही घातली, हा ढोकळा नुसता स्टीम करून खाल्ला तरी शरीरासाठी उत्तमच आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घातली। आता आपला ढोकळा रेडी आहे। तुम्ही हा चटणीसोबत किंवा मग कुठले सॉस, हिरवी मिरची याच्यासोबत खाऊ शकता किंवा मग असा देखील खाल्ला तरी तो छानच लागतो। आता आपण याला एका प्लेटमध्ये मोकळा करून घेऊ। प्रत्येक ढोकळ्याचा तुकडा अगदी छान दिसतोय। तुम्हाला जर बेसन पिठाचा ढोकळा आवडत नसेल तर असा ढोकळा नक्की ट्राय करा किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर असा ढोकळा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच हलक्या फुलक्या रेसिपी पाहायला मिळतील, हलक्या फुलक्या त्याचसोबत पटकन होणाऱ्या देखील आणि हेल्दी देखील। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत।